आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे माना गाव, जिथे परंपरा, पौराणिक कथा व गावातील हिमालयाचे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते. माना गाव हे भारत-चीन सीमेवर वसलेले आहे. हे खूपच सुंदर व शांत असे ठिकाण आहे. खरं तर आधीची ही सीमा भारत व तिबेटमधली होती, पण 1950 मध्ये तिबेट चीनच्या नियंत्रणाखाली आला व सीमेची ओळख बुजून गेली. अगोदर याला भारताचे शेवटचे गाव म्हणून ओळखले जायचे, परंतु आता याला भारताचे पहिले गाव म्हणून ओळख मिळाली आहे. माना गाव हे समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंच आहे. बद्रीनाथवरून माना गाव हे फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे पोहोचण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागतात. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या माना गावचा अनुभव घेता येईल. आपल्याला व्हिडिओत दिसत असेल, जाताना पूर्ण चढत जावं लागते व एकदम छोटे छोटे असे रस्ते आहेत व मध्येच छोटी छोटी दुकाने आहेत. येथील घरे दगड व लाकडापासून बनलेली आहेत. व्यापार, पशुपालन व लोकर विणण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. येथे एक विशेष असे दिसले की बऱ्याच महिला स्वतः दुकाने चालवतात. हे सर्व त्यांनी हाताने विणलेले गरम कपडे आहेत. टोपी, स्वेटर, मफलर अशा प्रकारचे. कहाँ अपना गाइड किधर है? तो सुनिए यहाँ पे, हाँ, सुन रहे ये है माना गाँव। हाँ, और जो प्राचीन नाम है इसका, ये मणिभद्रपुरी के नाम से जाना जाता है। तो ये भारत सीमा का तो प्रथम पहले आखिरी विलेज था। 2022 में मोदी जी आए थे यहाँ पे, उन्होंने प्रथम बना दिया है। तो ये भारत सीमा का प्रथम गांव है और यहाँ से 45 किलोमीटर इस पहाड़ी के पीछे पड़ता है इंडिया चाइना बॉर्डर। 45 किलोमीटर जा सकते हैं अपन? जी, अपन जा सकते हैं? सिविलियन नॉट अलाउड। ओके। तो सर सबसे पहले यहाँ पे तिब्बत पड़ता है 62 किलोमीटर, जो 1962 ओवर में चाइना ने अटैक कर लिया था तिब्बत पे। तो अब सिंगल बॉर्डर है इंडिया चाइना का। हाँ हाँ और ये सामने जो पहाड़ी दिख रही है ना अभी आपको, हाँ हाँ तो ये है सर नारायण पर्वत। हाँ हाँ। और ये पीछे साइड में ये नर पर्वत है, नर और नारायण। ये नर और नारायण। हाँ जी। ओके। और ये भैया पुढे काढा. दादा येथील छोटी छोटी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही गाईडची मदत घेतली. हिवाळ्यात येथील हवामान बदलते तेव्हा ही सर्व लोक आपल्या कुटुंब व जनावरांसह खालच्या भागात राहायला जातात. ही आहे गणेश गुफा. समोर गणपतीचे छान मंदिर आहे व मागे गुफा आहे. व्यासांनी ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने संपूर्ण महाभारत मनात रचले व ते ब्रह्मदेवाच्या उपदेशाने त्याची गणपतीला लिहायला सांगितले. हेच ते पवित्र स्थान आहे. या लेखनाबद्दलची कथा अशी आहे की व्यासांनी न थांबता सांगायचं व गणपतीने न थांबता समजून घेऊन प्रत्येक ओळ लिहायची. तसेच वर चालत गेले की व्यासगुफा दिसते. जसे गुरुचे स्थान उच्च स्थानी असते त्याच प्रकारे व्यासगुफा ही वरच्या भागाला आहे. येथे आत वेदव्यासाचा विग्रह आहे, त्याची इथे पूजा केली जाते. या गुफेची रचना एकावर एक पुस्तके ठेवल्यासारखी आहे, त्यामुळे याला व्यासपोथी असे म्हणतात. या स्थळाला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. गुफे शेजारी लगेच प्रथम चाय के दुकान असा बोर्ड दिसतो आहे आपल्याला, म्हणजे ही आपल्या भारतातील पहिली चहाची दुकान आहे असे मानतात. परंतु आम्हाला अशा प्रकारची 2-3 दुकाने येथे दिसली. व्यास गुफेजवळून अशा प्रकारे माना गावचे छान असे दृश्य दिसून येते. हिमालयाच्या कुशीत वसलेले माना गाव म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले सौंदर्य. उंच उंच पर्वतरांगा, बर्फाच्छादित शिखरे व जवळूनच वाहणारी अलकनंदा नदी यामुळे मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते. माना गाव बघायचे असेल तर बरेच चालावे लागते. एक ठिकाण एका टोकाला तर दुसरे ठिकाण दुसऱ्या टोकाला असे येथे आहे. त्यामुळे ज्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे किंवा चालता येणार नाही अशांना येथे भाड्याने पिठ्ठू मिळतात. त्या पिठ्ठूवर ते सर्व ठिकाणं आपल्याला दाखवतात.
मी आता सरस्वती नदीचे उगमस्थान बघण्यासाठी निघालो आहोत. सरस्वती नदीची पौराणिक कथा अशी आहे की महर्षी व्यास व गणपती हे जेव्हा महाभारताची रचना करत होते तेव्हा सरस्वती नदीचा वाहण्याचा जोरात आवाज येत असताना त्यांना महाभारत रचण्यात व्यत्यय येत होता. महर्षी व्यासांनी सरस्वती नदीला शांत राहण्याची अनेक वेळा विनंती केली, परंतु नदीने ते मनावर घेतले नाही व आपला प्रवाह चालूच ठेवला. त्यामुळे महर्षी व्यासांनी क्रोधाने सरस्वती नदीला श्राप दिला. तेव्हापासून सरस्वती नदी अदृश्य पद्धतीने वाहते असे मानतात. समोर जो प्रवाह आपल्याला दिसत आहे तेवढाच प्रवाह आपल्याला आता दिसतो व त्यानंतर सरस्वती नदी अदृश्य होते व समोरचा प्रवाह दिसत नाही. येथे सरस्वती नदीच्या काठावरच सरस्वती मातेचे मंदिर आहे. हा आहे भीमपूल. भीमपुलाची पौराणिक कथा अशी आहे, जेव्हा पांडव स्वर्गरोहणासाठी निघाले होते तेव्हा सरस्वती नदी प्रचंड वेगाने वाहत होती. पांडवांसोबत द्रौपदी देखील होती. त्यांना नदी पार करता येईना म्हणून भीमाने महाकाय खडक उचलून नदीत ठेवला व पांडव व द्रौपदीने ती नदी पार केली. तेव्हापासून या पुलाला भीमपूल म्हणून ओळखले जाते. समोर जी घंटा दिसत आहे ती स्वर्गाची घंटा म्हणून ओळखली जाते. अशी मान्यता आहे की पांडवांनी इथूनच स्वर्गारोहण केले होते. महाभारतात युद्धानंतर युधिष्ठिर आपल्या 4ही भावंडांसह व द्रौपदीसोबत अंतिम यात्रेला या मार्गाने गेले होते अशी मान्यता आहे. बर्फाच्छादित पर्वतरांगा, आध्यात्मिक व निर्मळ असे वातावरण व अत्यंत कठीण असा ट्रेक, साहस, श्रद्धा व शांतता अशा तिन्ही गोष्टीचा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.